नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, मी डॉक्टर आदित्य येळीकर, यूरोलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट सर्जन, औरंगाबाद किडनी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर। आज 13 मार्च 2025 रोजी जगामध्ये वर्ल्ड किडनी डे म्हणून साजरा केला जातो। हा दरवर्षी मार्च महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो। यावर्षी आम्ही वर्ल्ड किडनी डे असा साजरा केला की आम्ही लहान मुलांसाठी म्हणजे 7वी, 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदच्या 10 शाळा निवडल्या। त्यामध्ये त्यांच्यासाठी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेमधले आमचे टॉपिक्स होते की किडनीच्या आजारावरती नियंत्रण कसे करणे, किडनीच्या आजारांचे निदान लवकरात लवकर कसे करणे। तर या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास 350 ते 400 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। त्यामध्ये आम्ही पहिले 6 विद्यार्थ्यांचं पारितोषिक दिलं आणि प्रत्येक शाळेतून 3 विद्यार्थ्यांना असे एकूण 52 विद्यार्थ्यांना आज वर्ल्ड किडनी डे निमित्त कार्यक्रम आयोजित करून त्यांचा सत्कार आणि अभिनंदन केलं। ह्या प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि सत्कार समारंभाला आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून होते। तसेच सिनियर नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत पारगावकर हे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमात उपस्थित होते। ह्या कॉम्पिटिशन सोबतच आम्ही जे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत अशा रुग्णांसोबत आज होळीचा सण सुद्धा योगायोग आलेला आहे। तर त्यांच्यासोबत होळी साजरी करण्यासाठी त्यांना आम्ही होळीची एक स्पेशल कलर आणि उपयुक्त होळीसाठी पडणाऱ्या गोष्टींची किट दिली। त्यामध्ये डायलिसिसचे 12 पेशंट्सला आम्ही ही किट वाटप केली। तसेच 9 ते 10 रुग्णांना आम्ही ज्यांचा किडनीचा क्रिएटिन किडनी आजार आहे त्यांना आम्ही उपयुक्त अशा होळीचे सामान दिले आणि 25 रुग्णांची आम्ही मोफत किडनी तपासणी आज केली। ज्यामध्ये रक्त तपासणी ही शुगर आणि क्रिएटिनचा रिपोर्ट हा पूर्ण मोफत तपासणी केला। आज वर्ल्ड किडनी डे आपण जो साजरा करतो त्याचा उद्देश हाच आहे की जेवढी जनजागृती होईल, जेवढी चर्चा होईल, जेवढं लोकांमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो आपण, म्हणजे आजार होण्याच्या आधीच आपण पथ्य पाणी पाळणे, योग्य निदान लवकरच करणे आणि योग्य उपचार वेळीच भेटले तर पुढील जे कॉम्प्लिकेशन्स असतात किंवा या आजाराचे वाईट परिणाम असतात हे आपण वेळीच टाळू शकतो। असे दिवस साजरा करण्याचा उद्देश असा असतो की लोकांमध्ये या आजाराबद्दल अधिकची माहिती पसरते। जिल्हा परिषद शाळा आणि विद्यार्थ्यांना निवडण्याचे कारण असे होते की जसं आपण युवा क्रांती म्हणतो तसे विद्यार्थी क्रांती ही सुद्धा एक महत्त्वाची आपल्या सोसायटीमध्ये भाग आहे की विद्यार्थी हा जागरूक झाला तर हा घरी जाऊन प्रत्येकाला, आपल्या पालकांना, आपल्या शाळेतल्या शिक्षकांना आणि आजूबाजूच्यांना जागृत करतो। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिशन घेतल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आज वर्ल्ड किडनी डे निमित्त मूत्रपिंड विकार म्हणजे किडनीच्या आजाराबद्दल जास्तीत जास्त जनजागृती या कार्यक्रमानिमित्त झाली। तसेच बालमनावरती आपण म्हणतो जे कोरलं जातं हे आयुष्यभर लक्षात राहतं। त्यामुळे आज या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मला शाश्वती आहे की त्यांना किडनीच्या आजाराबद्दल आणि ते आजार होऊ नये यासाठी आवश्यक काय पथ्य करणे हे निश्चितच आज त्यांना माहिती झाले आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाऊन आपल्या घरात, आपल्या कॉलनीत, आपल्या सोसायटीत, आपल्या शाळेमध्ये ही जनजागृती पुढे पसरवतील याची मला खात्री आहे। म्हणून विद्यार्थी काय करू शकतात हे आम्ही आज या कार्यक्रमानिमित्त, या कॉम्पिटिशन निमित्त एक उदाहरण म्हणून सोसायटीमध्ये ठेवले आहे। तसेच ह्या विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही त्यांना हे कॉम्पिटिशन घेऊन विजेत्यांना योग्य ते बक्षीस आणि अभिनंदनचा समारंभ करून आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड जे की स्वतः एक MBBS डॉक्टर आहेत त्यांच्या हस्ते आम्ही त्यांना हे बक्षीस दिले। तसेच डॉक्टर राठोड यांनी आम्हाला आणि विद्यार्थ्यांना एकदम किडनीच्या आजाराबद्दल आणि सोसायटीमध्ये आपण कसं याचं जागृती करू शकतो याबद्दल एकदम उत्तम असे मार्गदर्शन सुद्धा केले। तर परत एकदा वर्ल्ड किडनी डे निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आपण सगळे
आपल्या किडनीचे आरोग्य जपावे, वेळीच उपचार घ्यावे, निदान योग्य वेळेस करावे, कोणतेही आजार किंवा कोणतेही लक्षण दुर्लक्षित न करावे, जेणेकरून आपली किडनी निरोगी राहावी. हीच आपल्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.